Hello students, we are studying the second chapter Pythagoras theorem. In last videos we have studied near about 5 concepts related to this chapter. Let's revise the name of this concept. सर्वात आधी आपण शिकलो पायथागोरियन ट्रिपलेट, त्यानंतर पायथागोरियन ट्रिपलेट नंतर आपण पाहिलं प्रॉपर्टी ऑफ 30 60 90 ट्रायंगल, त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ 45 45 90 ट्रायंगल, त्यानंतर सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल आणि त्यानंतर पाहिलं थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. हे 5 कन्सेप्ट आपण पाहिले. त्यानंतर सहावा जो कन्सेप्ट आहे पायथागोरस थेरम आणि 7th कन्सेप्ट आहे, 7वा कन्सेप्ट आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. हे कन्सेप्ट आपण या प्रकरणामध्ये पाहू. म्हणजे हा थेरम जो आहे हा थेरम आपण प्रूव्ह करून दाखवू. अगदी 7व्या वर्गापासून आपण पायथागोरस थेरमवर आधारित एक्झाम्पल सोडवले, मात्र पायथागोरसने हा थेरम कशा पद्धतीने प्रूव्ह केला हे मात्र आपण अगदी याआधी कधी शिकलेले नाही आहोत. हा थेरम आता आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचा आहे आणि त्यानंतर याच थेरमचा पायथागोरस थेरमचा जो कॉन्व्हर्स आहे तो सुद्धा आपण प्रूव्ह करू. तर पायथागोरस थेरम स्टेटमेंट तुम्हाला माहितच आहे की इन अ राईट अँगल ट्रायंगल the square of hypotenuse is equal to sum of squares of remaining two sides. म्हणजे त्यावर आधारित आपण फिगर काढू. इन अ राईट अँगल ट्रायंगल म्हटलेलं आहे, त्यामुळे आपण एक राईट अँगल ट्रायंगल काढू. ट्रायंगल ए बी सी किंवा आपण ट्रायंगलला नाव वेगळं देऊ. ट्रायंगल पी क्यू आर ज्यामध्ये अँगल Q 90 डिग्रीचा आहे. मग अँगल Q जर 90 चा असेल तर तो ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे. इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूसचा स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. म्हणजेच आपल्याला गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे, दिलेला आहे फक्त की इन ट्रायंगल PQR हा राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजेच इन ट्रायंगल PQR अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. बस एवढंच आपल्याला दिलेलं आहे. प्रूव्ह काय करून दाखवायचं आहे आपल्याला, टू प्रूव्ह द स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस PR is the hypotenuse. Square of hypotenuse म्हणजे PR square is equal to sum of squares of remaining two sides. मग कोणत्या साइड्स आहेत, रिमेनिंग साइड्स आहेत PQ square plus QR square. Hypotenuse square is equal to sum of squares of the remaining two sides. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. हे प्रूव्ह करत असताना एक छोटंसं कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे. कन्स्ट्रक्शन असं आहे की ड्रॉ अल्टिट्यूड QS ऑन हायपोटेन्यूस PR. म्हणजे आपण म्हणू ड्रॉ QS perpendicular to hypotenuse PR. बस एवढं कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे. मग हा QS हा S पॉइंट कुठे येईल तर PSR आर कोलिनियर म्हणजे बिटवीननेस PSR. हे एवढं कन्स्ट्रक्शन आपण केलेलं आहे. आता प्रूव्ह करायला सुरुवात करू. प्रूव्ह आपल्याला माहिती आहे ट्रायंगल PQR हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि QS इज परपेंडिक्युलर टू PR. हे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. अशी जर स्थिती बनत असेल तर आपण सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल अप्लाय करू शकतो. म्हणजे आपण काय म्हणू,
in triangle PQR. Angle PQR is equal to 90 degree because given तुम्हाला दिलेलं होतं. ठीक आहे. आणि त्यासोबतच QS is perpendicular to PR हे नुकतंच आपण कन्स्ट्रक्शन केले. आता जर असं असेल ज्या ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 चा आहे आणि QS परपेंडिक्युलर टू PR असेल, then we can apply here similarity in right angle triangle. म्हणून आपण therefore असं similarity in right angle triangle आपल्याला माहिती आहे की तीनही ट्रायंगल, नवीन दोन ट्रायंगल आणि एक जुना ट्रायंगल, हे तीनही ट्रायंगल एकमेकांसोबत सिमिलर असतात असं आपल्याला सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल सांगतो. मग आपण या ठिकाणी कसं लिहायचं? ओरिजिनल ट्रायंगल घेऊ आपण. ट्रायंगल PQR इज सिमिलर. नाव व्यवस्थित लिहायचे आहेत, वन टू वन करस्पॉन्डन्स इथे बिघडायला नको. PQR इज सिमिलर टू ट्रायंगल न्यूली फॉर्म फर्स्ट ट्रायंगल PSQ. PSQ is similar to triangle QSR. QSR हे तीनही ट्रायंगल सिमिलर आहेत. कारण आहे सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. त्यानंतर नाव फर्स्ट ट्रायंगल आणि सेकंड ट्रायंगल सिमिलर आहेत हे आपल्याला माहिती आहे. ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल PSR. हे कशावरून घेतलं आपण? फ्रॉम इक्वेशन 1. म्हणजे जर दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत, सॉरी, ट्रायंगल PQR is similar to triangle PSQ. ठीक आहे. PQR is similar to triangle PSQ. हे दोन ट्रायंगल आपण घेतलेले आहेत. हे जर दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स या प्रपोर्शन मध्ये असेल. म्हणजे आपण म्हणू शकतो या ठिकाणी therefore PQ upon PS is equal to QR upon SQ is equal to PR upon PQ. Corresponding sides of similar triangle. त्यानंतर PQ याही मध्ये आहे आणि PQ याही मध्ये आहे. कारण आपल्याला PQ स्क्वेअर मिळवायचा आहे सुरुवातीला. तर त्यामुळे QR आणि SQ हे आपण फ्रीज करू. मग राहिलं काय? तर PQ upon PS is equal to PR upon PQ. याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळेल आपल्याला? PQ स्क्वेअर is equal to PR into PS. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. हे जसं आपल्याला मिळालेलं आहे हा थेरम आपण नंतर पाहू. PQ square is equal to PR into PS. आता नाउ जसं आपण सुरुवातीला ओरिजिनल ट्रायंगल आणि न्यूली फॉर्म अप्पर ट्रायंगल घेतला, आता आपण ओरिजिनल ट्रायंगल आणि लोअर न्यूली फॉर्म ट्रायंगल हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आपल्याला माहिती आहे ते घेऊ आपण. नाउ ट्रायंगल PQR is similar to triangle PQR is similar to triangle QSR. हे घेऊ QSR. कशावरून घेतलेलं आहे आपण? फ्रॉम इक्वेशन 1. आता जर हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर त्याचे करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतील? प्रपोर्शन मध्ये. पण अगदी असंच लिहू की therefore PQ upon QS is equal to QR upon SR is equal to PR upon
QS, PR upon QR, PR upon QR, कारण है corresponding sides of similar triangle. आता इथे पहा PQ upon QS, QR upon SR आणि PR upon QR. आपल्याला QR स्क्वेअर मिळवायचा आहे, म्हणून आपण QR असणारा रेशो आणि इथे QR असणारा रेशो राहू देऊ, हा रेशो फिक्स करू. मग काय राहिलेला आहे? QR upon SR is equal to PR upon QR. ठीक आहे, याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. QR into QR, QR स्क्वेअर is equal to PR into SR. याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊ. याला इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन 1 आहे आपण आधी दिलेलं होतं. हे इक्वेशन 1 2 3 झाले. आता इक्वेशन नंबर 2 पहा, PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR into PS. इक्वेशन नंबर 3 पहा, QR स्क्वेअर इज इक्वल टू PR into SR. म्हणजे आपल्याला PQ स्क्वेअर आणि इक्वेशन नंबर 3 मध्ये QR स्क्वेअर मिळालेला आहे. दोन्ही इक्वेशनची, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 ची आपण ऍडिशन केली की आपल्याला जे प्रूव्ह करून दाखवायचं आहे त्याची एक साइड मिळते. म्हणून आपण काय म्हणू? ऍडिंग इक्वेशन 2 and 3. ऍडिंग इक्वेशन 2 and 3. मग इक्वेशनची ऍडिशन करत असताना कशी करावी लागते? लेफ्ट हँड साइड प्लस लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड प्लस राइट हँड साइड. लेफ्ट हँड साइड कोणती आहे? PQ स्क्वेअर, म्हणून आपण घेऊ PQ स्क्वेअर प्लस दुसऱ्या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड QR स्क्वेअर इज इक्वल टू पहिल्या इक्वेशनची राइट हँड साइड अधिक दुसऱ्या इक्वेशनची राइट हँड साइड. म्हणून आपण म्हणू PR into PS, PR into PS प्लस PR into SR, PR into SR. ठीक है, इज इक्वल टू PR into PS प्लस PR into SR. PR into PS, PR into SR. जर समजा असं असेल A into B प्लस A into C, तर आपण A काय घेत असतो? कॉमन. A हा कॉमन घेतो आणि ब्रॅकेट मध्ये B प्लस C लिहितो. अगदी त्याच पद्धतीने PR into आहे तो कॉमन निघेल आणि अनकॉमन काय राहिला? PS प्लस दूसरा अनकॉमन आहे SR इज इक्वल टू PR इन ब्रॅकेट PS प्लस SR, PS प्लस SR बरोबर काय मिळतं आपल्याला? PR. म्हणून आपण PS प्लस SR ला म्हणू PR. आपल्याला माहिती आहे की PSR आर कोलिनियर पॉइंट्स. मग आता PR into PR इज इक्वल टू काय होईल? PR स्क्वेअर. म्हणजेच PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला मिळाला PR स्क्वेअर. जो आपल्याला थेरम प्रूव्ह करून दाखवायचा होता, PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर, तेच आपल्याला या ठिकाणी मिळाले आहे. या पद्धतीने हेन्स वी कॅन प्रूव्ह द पायथागोरस थेरम. You will have to write down it. Converse of Pythagoras theorem, seventh concept. अगदी पायथागोरस थेरमच्या अगदी उलट आहेत. स्टेटमेंट पहा काय म्हटलेलं आहे की इन अ ट्रायंगल, म्हणजे कुठला तरी ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल वगैरे नाही आहे सध्या. इन अ ट्रायंगल if the square of one side is equal to the sum of squares of remaining two sides, असं जर असेल तर then that triangle is nothing but right angle triangle. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे की एक ट्रायंगल आहे कुठला तरी,
ज्या ट्रायंगलला नाव देऊ आपण पी क्यू आर. ठीक आहे. ह्या ट्रायंगल मध्ये जर स्क्वेअर ऑफ वन साइड एका साइडचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड जर असेल तर तो ट्रायंगलच काय असतो, राईट अँगल ट्रायंगल असतो. हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे. म्हणजे आपल्याला गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे की इन अ ट्रायंगल इन ट्रायंगल PQR. ट्रायंगल PQR हा कुठला तरी एक ट्रायंगल आहे. इन ट्रायंगल PQR दिलेला आहे आपल्याला की इफ PR स्क्वेअर is equal to sum of squares of remaining two sides. PR square is equal to PQ square plus QR square. असं जर तुम्हाला दिलेलं असेल तर आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. I have to prove that triangle PQR is a right angle triangle. हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे की triangle PQR is a right angle triangle. राइट अँगल ट्रायंगल हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. हे प्रूव्ह करत असताना एक छोटंसं कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे. आणि महत्त्वाचं कन्स्ट्रक्शन आहे. हा ट्रायंगल PQR आहे. दुसरा एक ट्रायंगल घेऊ आपण. ज्याचं नाव घेऊ आपण XYZ. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे की ड्रॉ ट्रायंगल XYZ. एक नवीन ट्रायंगल बाजूला काढायचं आहे. ड्रॉ ट्रायंगल XYZ in which ज्यामध्ये PQ ची जेवढी लेंथ आहे तेवढी XY ची असायला पाहिजे. in which PQ is equal to XY and QR ची जेवढी लेंथ आहे तेवढी YZ ची आहे. QR is equal to YZ. लक्षात घ्या की आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन करत असताना त्यामध्ये जो मूळ ढाचा आहे जे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे, जे दिलेलं आहे त्याला त्या कन्सेप्टला डिस्टर्ब करता येत नाही. मग आता या ठिकाणी आपण बाजूला एक ट्रायंगल XYZ काढला आणि PQ जो आपला ओरिजिनल ट्रायंगल होता तर PQ ची जेवढी लांबी तेवढी आपण XY ची लांबी घेतली. QR ची जेवढी लांबी तेवढी आपण YZ ची लांबी घेतली. आणि QR is equal to YZ. QR is equal to YZ. and हा जो नव्याने काढलेला ट्रायंगल XYZ आहे त्यामध्ये अँगल XYZ is equal to 90 डिग्री. म्हणजे हा अँगल XYZ जो आहे हा 90 डिग्रीचा आहे. हे पण आपल्याला हे पण आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेले आहे. मग आता आपण प्रूव्ह करायला सुरुवात करू. प्रूफ हे जे सगळं काही केलं ते आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आता प्रूव्ह करत असताना जे आपण ज्या ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्याच ट्रायंगलचा आधी विचार करू. इन ट्रायंगल XYZ या ट्रायंगल XYZ मध्ये अँगल XYZ इज इक्वल टू 90 डिग्री आहे. असं आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आपल्या मताने नाही म्हणत आहोत. ठीक आहे. कन्स्ट्रक्शनच्या आधारावर म्हणत आहोत आपण की ट्रायंगल XYZ मध्ये अँगल XYZ कितीचा आहे 90 चा आहे. म्हणजेच तो ट्रायंगल आता राईट अँगल ट्रायंगल झाला. आणि जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर इथे आपल्याला पायथागोरस थेरम अप्लाय करता येतो. म्हणून आपण असं म्हणू बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम आपल्याला काय सांगतो त्या ट्रायंगल XYZ साठी
square is equal to xy square plus yz square. ठीक है, हे आपण पायथागोरस थेरम अप्लाय केलं. इज इक्वल टू, आता मला सांगा xy स्क्वेअर, xy म्हणजे काय होतं, pq, जे आपण कन्स्ट्रक्शन मध्ये केले आहे. म्हणून xy स्क्वेअर बरोबर काय होईल, pq स्क्वेअर प्लस yz म्हणजे काय होतं, qr. मग yz स्क्वेअर बरोबर काय होईल, qr स्क्वेअर. ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण कशावरून टाकलेल्या आहेत, कन्स्ट्रक्शन वरून टाकलेल्या आहेत. लक्षात घ्या, pq स्क्वेअर प्लस qr स्क्वेअर इज इक्वल टू, आता आपल्याला माहिती आहे pq स्क्वेअर प्लस qr स्क्वेअर, pq स्क्वेअर प्लस qr स्क्वेअर मिळालं. pq स्क्वेअर प्लस qr स्क्वेअर म्हणजे काय होतं, pr स्क्वेअर. हे कशाच्या आधारावर म्हणत आहोत आपण, हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला मिळालं xz स्क्वेअर इज इक्वल टू pr स्क्वेअर. ह्या स्टेप मध्ये आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट केलं तर आपल्याला काय मिळेल, xz इज इक्वल टू pr. काय केलेलं आपण, टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, xz इज इक्वल टू pr असं आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे आता आपल्याला मिळालं की xz ची जेवढी लांबी आहे तेवढी pr ची पण लांबी आहे. मग आता जरा विचार करा, नाव xz बरोबर pr नुकतंच मिळालेलं आहे, pq बरोबर xy कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, qr बरोबर yz असे कन्स्ट्रक्शन केलेले आहे. याचा अर्थ ह्या दोनही ट्रायंगल मध्ये जर विचार केला तर दोनही ट्रायंगल pqr आणि xyz हे दोनही ट्रायंगल SSS टेस्टने कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो देयरफॉर ट्रायंगल PQR is congruent to triangle XYZ by SSS test. आता इथे आपण हे लिहिलेलं नाहीये की इन ट्रायंगल PQR and in triangle XYZ segment PQ is congruent to segment XY because construction segment QR is congruent to segment YZ because construction segment PR is congruent to segment XZ because already we have proved. असं आपण लिहिलेलं नाहीये, डायरेक्ट काढलं की ट्रायंगल PQR is congruent to triangle XYZ because by SSS test, साइड टेस्टने दोनही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट मिळाले. जर मग हे दोनही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत, ठीक आहे, तर कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल हे कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून आपण काय म्हणू की अँगल PQR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल XYZ because corresponding angle of congruent triangle. ठीक आहे, म्हणजे आता आपण इथे असं लिहू शकतो की अँगल PQR इज इक्वल टू अँगल XYZ. आता आपल्याला माहिती आहे की अँगल PQR इज इक्वल टू अँगल XYZ आपण कितीचा घेतलेला होता, 90 डिग्रीचा. कशावरून ही व्हॅल्यू टाकली आपण, कन्स्ट्रक्शन वरून ही व्हॅल्यू आपण टाकली. मग अँगल XYZ जर 90 चा होता, ती व्हॅल्यू टाकली तर आपल्याला अँगल PQR कितीचा मिळाला, 90 डिग्रीचा मिळाला. मग अँगल PQR जर 90 चा आहे तर तो ट्रायंगल PQR कोणता ट्रायंगल असेल, राइट अँगल ट्रायंगल असेल. Therefore we can say that triangle PQR is a right angle triangle. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं होतं. Triangle PQR is a right angle triangle. In this way we have proved the converse of Pythagoras
theorem. You have to write down this theorem also in your notebook and study it properly.